नमस्कार, मी चित्रा सोनवणे. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल श्री रेणुका माऊलीवर. चला तर आज आपण बनवणार आहोत मटारचा खिमा. म्हणजे खिमा प्रेमींसाठी खूप खास अशी स्वादिष्ट रेसिपी आणि हॉटेल स्टाईल बनणार आहे बरं का. फक्त 15 ते 20 मिनिटामध्ये. अगदी आवर्जून शेवटपर्यंत बघा व्हिडिओ. तुम्हाला सर्व व्हिडिओमध्ये डिटेल्स माहिती कळून जाईल. आणि पूर्ण व्हेजिटेरियन आहे हा व्हिडिओ, त्यामुळे आणि लाईक करा व्हिडिओला. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा व्हिडिओ, जेणेकरून पोहोचेल. ठीक आहे, चला सुरुवात करूया मटार खिम्याला. चला साहित्य जाणून घेऊया. कांदे चिरलेत मी, 2 उभे बारीक चिरून घेतलेत कांदे. आणि लसूण पाकळ्या घेतल्या आहेत, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, टोमॅटो घेतलेत, 2 टोमॅटो घेतलेत आणि चिरून घेतलेत. आणि बिटाचे काप घेतलेत, आपण तुकडे करून घेतलेत. 1 वाटी वाटाणे घेतलेत, 1 चमचा तीळ घेतलं आहे आणि 3-4 काजू घेतलेत आपण पेस्ट करून घेण्यासाठी, ग्रेव्हीसाठी खास. इथे मी काळा मसाला घेतला आहे, म्हणजे छान असे लागेल टेस्ट. लाल मसाला, हळद, मीठ, जिरं, तेल आणि पाणी घ्यायचं आहे आपल्याला. तर आता आपण प्रोसेस पुढे चालू करूया. एका चॉपरमध्ये मी टमाटे आणि बीट आहे ना चॉप करून घेणार आहेत बारीक. म्हणजे ना भाजीला टेक्स्चर, कलर खूप छान येतो बरं का बीटामुळे. त्यामुळे मी हे चॉप करून घेणार आहे. आरडभरडसारखं, लय बारीक पण नाही लय जाड पण नाही, असं आपल्याला चॉपिंग करून घ्यायचं आहे. छान असं चॉप केल्यानंतर आपण आता यामध्ये बीट आणि टोमॅटो चॉपिंग झाला की मग वाटाणे पण चॉप करून घेणार आहोत. इथे झालं आहे आपलं चॉप करून बारीक. हे बघा, ही अशी भरड झाली आहे आपली तयार टोमॅटो आणि बीटाची. तर आता हे आपण काढून घेऊया एका बाजूला, एका ताटामध्ये कांद्या शेजारी काढून घेऊ, म्हणजे आपल्याला परतवण्यासाठी सोपं जातं घ्यायला वस्तू. आता हे काढून घेतलं. आता मी याच्यामध्ये ना वाटाणे घालून घेणार आहेत चॉपिंग करण्यासाठी. आणि तुम्हाला सांगते खूपच पौष्टिक आणि खूप छान लागतो बरं का हा खिमा. आता हे बघा, ही वाटीभर वाटाणे सोलले होते, ताजे वाटाणे, फ्रेश मटार. हा आपण खिमा करून घेण्यासाठी आपण थोडंसं चॉप करून घेऊया, म्हणजे छान असे टेक्स्चर पण येतं आणि छान खिमा लागतो बरं का. याची टेस्ट छान उतरते मग खिम्यामध्ये आणि पटकन शिजण्यासाठी पण मदत होते. म्हणून आपण हे थोडेसे चॉप करून घेणार. आता हे बघा, आता मी हे वाटाणे चॉप करून घेणार आहे थोडेसे व्यवस्थित असे. 1-2दा चांगले चॉप झाले ना, म्हणजे मग भाजी शिजायलाही पटकन होते, भाजी शिजायला वेळ लागत नाही मग. त्यामुळे चॉप करून घ्यायचे वाटाणे चांगले व्यवस्थित. हे बघा, आता इथं चॉप करते मी. आता हे चॉप झाले, हे बघा, हे असा चॉप, हे असे कट झाले पाहिजे व्यवस्थित असे. आता हे झाले आपले चॉप करून. आता आपण यामध्ये दळून घेण्यासाठी, ग्रेव्हीसाठी आपण तीळ आणि काजू, ग्रेव्हीसाठी खास ग्रेव्ही करून ना थोडंसं पाणी टाकायचं यामध्ये आणि ग्रेव्ही करून घ्यायची आपल्याला बारीक. बारीक दळून घेतल्यानंतर कढई ठेवायची गॅसवरती तापायला. आता त्या कढईमध्ये आपण तेल टाकणार आहोत, 2 ते 3 चमचे मोठे तेल टाकणार आहोत. आणि ही भाजी ना चांगली लागण्यासाठी ना, म्हणजे थोडंसं तेल वाढवा राहिलं ना तरी खूप छान लागते बरं का ही भाजी, भन्नाट चव देते. आणि काजूची आणि तिळाची पेस्ट करेल राहते, त्यामुळे खूपच भारी, आणखीन अप्रतिम स्वाद असतो या भाजीचा. चला आता तेल तापलं की आपण आता सुरुवात करूया भाजी बनवायला. कढई तापली आपली. आता यात आपण जिरं टाकून फोडणी करून घेऊया. आता जिरं तडतडलं, आता यात आपण कांदा घालून परतून घेऊया. चांगला कांदा आपल्याला थोडा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. बारीक चिरलेला आहे बरं का हा कांदा, व्यवस्थित असं प्रमाणे लक्षात ठेवा. हा कांदा आपल्याला आता चांगलं परतून घ्यायचा आहे.
आपला कांदा परतून झाला आहे. आता आपण इथे आता टोमॅटो आणि बीट कट करून म्हणजे क्रश करून घेतलं होतं ना आपण चॉप करून, तर ते टाकून घेणार आहोत आणि ते परतवणार आहोत बरं का. हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. कांदा परतल्यावरती व्यवस्थित असं म्हणजे खूप छान कलर येतो भाजीला, टेक्स्चर पण खूप छान येतो आणि भाजी चवीला तर खूपच अप्रतिम असते बरं का. खायला खूपच अप्रतिम आहे. यात जर बटर टाकलं ना तर खूपच भारी स्वाद येतो हॉटेल स्टाईल. चला तर हे चांगलं परतवत आणलं आहे आपण. आता हे टोमॅटो बीट आणि आता आपण पुढे मीठ टाकणार आहोत. आत्ताच टाकून घ्यायचं मीठ, परत घडी मीठ टाकायची काही गरज नाही पडणार, एकदाच टाकायचं. भाजी आपल्या जेवढी बनवायची ना त्या हिशोबानं आपण आता एक तांब्याच्या भाजीला 1 चमचा मीठ लागतंच मला, मग मी त्यात 1 चमचा मीठ टाकून घेतलं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे थोडं झाकण ठेवून शिजून घ्यायचं. आता एक वाफ काढली ना म्हणजे चांगलं शिजेल ते व्यवस्थित असं. हे बघा, बघू शकता तुम्ही टोमॅटो आणि ते छान असं लाल कलर आणि भाजी केल्यावरती तर खूपच छान दिसते, टेस्टला पण छान लागते. आता टोमॅटो बीट परतून झालं. यात काळा मसाला टाकायचा आपल्याला 2 चमचे आणि लाल तिखट टाकायचं आपल्याला 1 चमचा, हळद टाकायची आपल्याला 1/2 चमचा आणि हे चांगलं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. व्यवस्थित एकदम एकजीव करून घेतलं. हे बघा, हे असं होतं. छान कलर सुटायला लागतो. तेल असं व्यवस्थित तेल व्हायला लागतं ना, मग तेव्हा आपण त्यात वाटाण्याचं भरड टाकून घ्यायची आपण जे चॉप करून घेतले ते. हे बघा, हे असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. परत एकजीव झाल्यानंतर आता आपण ग्रेव्ही करून घेतली होती ना, काजू आणि तीळ वाटून घेतलं होतं आणि त्याचं मिश्रण आपण यात टाकून चांगलं परतून घेणार आहोत. ते परत एकजीव करणार आहोत. मिक्सरच्या भांड्याला राहिलं थोडंसं वाटण झाकणाला ते आपण यात धुवून आणि टाकणार आहोत थोडंसं पाणी आणि चांगलं उकळू देणार आहोत. आता हे चांगलं शिजू देणार आहोत आपण ही ग्रेव्ही. हे बघा, आता आपण यातच आता या पाण्यातच आपण ही ग्रेव्ही आपलं वाटाण्याचा किमा आपण शिजू देणार आहोत. थोडंसं पाणी वाढवा घालून घ्यायचं आणि थोडं हलवून घ्यायचं. आता परत आपण एकदा मीठ टाकायची गरज नाही, मीठ आपण अगोदरच टाकलं तेवढ्या करताच. आता आता आपण शिजू देऊया. याच्यावर आपण आता झाकण ठेवणार आहोत. हे बघा, हे झाकण ठेवून आपण चांगली वाफ काढून घेऊ. हे बघा, हे अशी पटकन शिजते भाजी बरं का. हे बघा, परतवता शिजून जाते, जास्त वेळ लागत नाही हिला शिजवायला. आता हे बघा, चांगलं टेक्स्चर आलं आहे आणि कलर पण खूप सुंदर आला आहे भाजीचा. तुम्ही बघू शकता. हे बघू शकता किती छान झाली आपलं मटर किमा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जेणेकरून माझा व्हिडिओ पोहोचेल. आणि नक्की भाजी बनवून बघा मटार किमा. तर आवडल्यास मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का बनवली असं. धन्यवाद.